नमस्कार, C24 तासमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। उसाला राष्ट्रभाव मिळाल्या मागणीसाठी अहमदनगर येथील साखर सहसंचालक कार्यालयामध्ये अजित नवले यांनी केले अधिकाऱ्यांसह स्वतःला कोंडून आंदोलन। राष्ट्रीय महामार्गावरती बेकायदेशीर मुरमाची वाहतूक करणाऱ्या आरबीके ठेकेदारावरती तहसीलदार पाटील यांनी केली दंडात्मक कारवाई। घोडेगावमध्ये वृद्ध मनोरुग्णासाठी सरसावले तडफदार तरुणांचे हात, तरुणांचं होतंय कौतुक। आणि दशक्रिया या सिनेमाला ब्राह्मण महासंघाचा विरोध कायम, पुण्यामध्ये सिटी प्राइडचा चित्रपट प्रदर्शनाला नकार। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। राज्य किसान सभा, शेतकरी संघटना, प्रहार, भूमिपुत्र आणि सुकाणू समितीच्या वतीनं अहमदनगर येथील साखर सहसंचालकांच्या कार्यालयामध्ये अजित नवले यांनी स्वतःला अधिकाऱ्यांसमवेत कोंडून घेऊन आंदोलन केलंय। यावेळी उसाला 3500 रुपये भाव द्यावा यासह इतर मागण्या करण्यात आल्यात। आपल्या न्याय हक्कासाठी उसाला रास्तभाव मिळण्यासाठी रस्त्यावरती उतरणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत, ही निंदनीय बाब आहे। सरकार आणि साखर सम्राट या दोघांनी मिळून नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मातीमध्ये घालण्याचं काम केलंय, असा आरोप महाराष्ट्र किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड अजित नवले यांनी केलाय। तसेच उसाला 3500 रुपये प्रतिटन भाव द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। राज्य किसान सभा, शेतकरी संघटना, प्रहार, भूमिपुत्र आणि सुकाणू समितीच्या वतीनं अहमदनगर येथील साखर महासंचालक यांच्या कार्यालयामध्ये अजित नवले यांनी स्वतःला कोंडून घेऊन उसाला 3500 रुपये भाव मिळण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय। यावेळी साखर महासंचालक श्रीमती डोंगरे यांना हे आंदोलन माहीत असून देखील त्या कार्यालयाच्या बाहेर निघून गेल्या असा आरोप करत आंदोलकांनी रोष व्यक्त केलाय। साखर संचालकांनी साखर कारखान्याचे प्रतिनिधी, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या समवेत या संदर्भामध्ये बैठक बोलावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावरती आधारित 3500 रुपये प्रतिटन याप्रमाणे भाव देण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी साखर संचालक कार्यालयामधील अधिकाऱ्यांच्या समवेत अजित नवले यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं। नगर जिल्ह्यातील साखर सम्राट आणि राज्यातील सत्ताधारी यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मातीत घालण्याचा जो वर्षानुवर्षाचा पांडा या नगर जिल्ह्यात पाडलेला आहे, तो कालच्या उद्रेकामुळे कुठेतरी तुटताना दिसतो आहे। शेतकरी गोळ्या झेलायला रस्त्यावर उतरत आहेत। ज्या शेतकऱ्याला गोळी लागली तो आत्ताही मृत्यूशी झुंज देतो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी संघटनांची मागणी आहे की ऊस दराबद्दल साखर आयुक्तांनी पुढाकार घेतला पाहिजे, साखर सम्राटांना बोलवलं पाहिजे, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली पाहिजे आणि तोडगा निघाला पाहिजे। आज चर्चेसाठी आम्ही ज्यावेळी इथे आलो त्यावेळी या ठिकाणी साखर सहसंचालक मॅडम ज्या आहेत त्या या डोंगरे मॅडम या ठिकाणावरून निघून गेलेल्या आहेत। पुन्हा एकदा साखर सम्राटाचीच नोकरी करण्यासाठी त्या तिथे गेल्यात आणि म्हणून लोकांमध्ये उद्रेक आहे। या ठिकाणी कार्यालयाला आतून कोंडून घेऊन सर्व अधिकारी आणि शेतकरी आम्ही आतमध्ये स्वतःला कोंडून घेतलंय। डोंगरे मॅडम येतील, चर्चा होईल, त्याच नंतर याच्यात तोडगा काढला जाईल।
तोपर्यंत आम्ही बाहेर पडणार नाही, ही भूमिका सुकाणू समितीच्या सर्व संघटनांनी आम्ही घेतलेली आहे। 3500 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे, ही सर्व सुकाणू समितीच्या सदस्यांची मागणी आहे। उत्पादन खर्चावर आधारित आम्ही मागणी करतो आहोत, स्टॅटिस्टिक मांडून आम्ही मागणी करतो आहोत आणि त्याच्यामुळे उगाच काहीतरी तडजोड जर कोणी करत असेल तर त्याच्या मान्यता देण्याचा बिलकुल काही प्रश्न येत नाही आहे। शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर। चाकणमधील नाणेकरवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप शेठ जाधव, मानवाधिकार संघटनेचे सरचिटणीस आप्पासाहेब गवारे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय गोकुळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ठाकरवाडी येथे जाऊन गरीब आणि गरजू कुटुंबांना कपड्यांचं वाटप केलंय। उपेक्षितांच्या आयुष्यामध्ये आनंद भरणारे अनेक जण आपण पाहतो, त्यातही प्रत्यक्ष कृतीमधनं दाखवून देणारे फार कमी लोक दिसतात। त्यापैकीच एक सामाजिक कर्तव्याची जाण आणि भान असणारे चाकण येथील नाणेकरवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप शेठ जाधव, मानवाधिकार संघटनेचे सरचिटणीस आप्पासाहेब गवारे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय गोकुळे यांनी उपेक्षितांची जाणीव असणाऱ्या वर्दीमधील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन दुर्गम आदिवासी भागामधील ठाकरवाडीवरती जाऊन तेथील गरीब कुटुंबांना चांगल्या प्रतीचे कपडे आणि साड्या वाटप करण्याचं काम केलंय। यावेळी भिसांबा ठाकरवाडी तसेच पाळू येथील आदिवासी वाडीवरती जाऊन हा कार्यक्रम घेण्यात आलाय। यावेळी चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी येथील लोकांचं प्रबोधन केलंय। कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप, राष्ट्रीय मानवाधिकार आणि पोलीस मित्र समन्वयक समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार बापूसाहेब सोनवणे, संतोष लेंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती। खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी समाजाच्या लोकांना दिवाळीनिमित्त कपडे वाटप केलेले आहे। तर ते करत असताना आज खूप आनंद होत आहे आणि यापुढे असंच या लोकांसाठी दत्तकृपा एंटरप्राइजेस आणि दत्तकृपा रिअल इस्टेटच्या माध्यमातून मी असंच पुढे सामाजिक काम चालू ठेवतो। बापूसाहेब सोनवणे, C24 तास, चाकण। कोपरगाव शहरामधील मनाई वस्ती इथे कचरा डेपोसाठी 2005 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली। त्यासाठी नगरपालिकेनं 2 हेक्टरपर्यंत मनाई वस्ती इथे जागा घेतली। तिथे आतापर्यंत फक्त डंपिंग करण्याचं काम सुरू होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून तेथील कचऱ्याचं बायोमायनिंग वर्गीकरण करण्याचं काम मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलंय। कोपरगाव शहरामधील मनाई वस्ती येथील कचरा डेपोमध्ये आतापर्यंत फक्त शहरामधील कचरा डंपिंग करण्याचं काम केलं जात होतं। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे बायोमॅग्निंग वर्गीकरण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। 11 नोव्हेंबर रोजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 9 ते 2 पर्यंत कचरा स्वच्छता अभियान राबवलंय। त्यामध्ये त्यांनी 430 किलो प्लास्टिक बाहेर काढलंय आणि रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीकडे दिलाय। गेल्या वर्षी पहिल्यांदा कंपाऊंडसाठी प्रस्तावास मंजुरी घेतली गेली होती। आतापर्यंत 3 वेळेस निविदा काढूनही पात्र नसल्यामुळे ते काम झालं नव्हतं, म्हणून आता चौथ्यांदा पुन्हा निविदा काढण्यात आली आहे। कचरा साचलेला आहे त्यास बायोमॅग्निंग करून त्यातील कचऱ्याचे विभाजन करून त्यातील प्लास्टिक बाजूला काढून कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। त्यासाठी नगरपालिकेनं कचरा गोळा करणाऱ्या लोकांची मदत घेण्याचं ठरवलंय। त्यासाठी 12 कचरा वेचकांची नोंदणी करून घेण्यात आली आहे। त्यासाठी त्यांना ओळखपत्र वितरण करण्याचं काम सुरू आहे। त्यांच्या मदतीनं या ठिकाणी कचरा रिसायकल मटेरियल बाजूला काढण्याचं काम करण्यात येणार आहे। कचरा संकलन, वर्गीकरण, कंपोस्ट खत तयार करण्याची कारवाई नगरपालिकेने केली आहे। नागरिकांनी ओला आणि सुका कचरा विभाजन करून घंटागाडीमध्ये टाकावा आणि नगरपालिकेला सहकार्य करावं अशी विनंती मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी यावेळी नागरिकांना केली आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या मनाई येथील डंपिंग साईटवर आपण सध्या उभा आहोत आणि इथे हा जो कचरा पडलेला हा बऱ्याच वर्षापासून इथे आपण कचरा टाकत आहोत। आता या कचरा डेपोवर आपण बायोमायनिंगची प्रोसेस सुरू केलेली आहे की जेणेकरून हे जे मोठे मोठे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत त्याच्यावर आपण बायोकल्चर फवारून आणि हे जे अनेक वर्षांपासूनचं जे कचऱ्याचे डोंगर साचले आहेत त्याचं एक खतामध्ये रूपांतर करण्यासाठी आपण प्रोसेस सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण जे माझ्या मागे बघतायत ही सगळी जागा रिकामी होण्यास मदत झालेली आहे। अन्यथा
नुसता कचरा डंप करून नुसते कचऱ्याचे ढीग तयार होतात. तर त्यासाठी नगरपालिकेने इथं बायोमायनिंगची प्रोसेस हातात घेतलेली आहे. लवकरच या जागेला कंपाऊंड आणि इंटरनल रस्त्याचं पण आम्ही सुरुवात करणार आहोत. कंपाऊंडचे टेंडर आमचं झालेलं आहे आणि बऱ्याच म्हणजे 2016पासून मंजूर असून विविध प्रक्रियेवर ते होतं, पण आता ते लवकरच कंपाऊंडची पण सुरुवात होईल. तसंच राज्य शासनाने नगरपालिकेचं घनकचरा व्यवस्थापनासाठी एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे आणि तो कोपरगाव नगरपालिका ही राज्यातल्या 30 नगरपालिकांमध्ये एक समाविष्ट असलेली नगरपालिका आहे आणि हा DPR नुकताच सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्य केलेला आहे. जवळजवळ 5 कोटीचा हा DPR असून त्यासाठी लवकरच शासन अनुदान आपल्याला प्राप्त होणार आहे, ज्यामध्ये या इथं कचऱ्यावर काय प्रक्रिया करायची, इथं येणारा जो कचरा आहे त्याच्यावर कंपोस्टिंग म्हणा, मेकॅनिकल कंपोस्टिंग म्हणा, हे सगळे जी प्रोसेस करायची आहे त्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरायची काय याचा सगळा तज्ज्ञांनी तयार केलेला अहवाल तो आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याची कार्यवाही करायची आहे. कोपरगाव शहराने ODF करण्यासाठी आणि ODF म्हणजे हागणदारीमुक्त कोपरगाव शहर करण्यासाठी जे काही चांगले काम केलेलं आहे त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेचं जानेवारी 2018 आणि फेब्रुवारी 2018 या कालावधीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जे स्वच्छ सर्वेक्षण घेणार आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी माझं सर्व कोपरगाव शहरवासियांना एक आवाहन आहे, विनंती आहे की त्यांनी नगरपालिकेच्या या स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हावं. जे स्वच्छता ॲप आहे ते आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून आपल्या स्वच्छताविषयक ज्या काही तक्रारी असतील त्या ॲपद्वारे नगरपालिकेला कळवाव्यात आणि जेव्हा जानेवारी आणि फेब्रुवारी हे सर्वेक्षण होईल तेव्हा आपल्या नगरपालिकेचा, आपल्या शहराचा एक चांगला परफॉर्मन्स देश पातळीवर जाईल. यासाठी नगरपालिकेला सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. कोपरगाव शहर हागणदारी मुक्त केल्यानं राज्य शासनानं प्रोत्साहनपर अनुदान देण्याबरोबरच तज्ज्ञ समितीमार्फत कोपरगाव शहराच्या घनकचऱ्यासाठी DPR बनवलाय. त्यास केंद्र शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. DPR नुसार कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारणीसाठी अनुदान देणार आहे. त्यासाठी 4.98 कोटी रुपये किमतीचा DPR मंजूर झालाय. त्यामधनं शासन 50% अनुदान देणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2018 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी देशभरामधनं 4041 शहरांची स्वच्छ सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये कोपरगाव शहराचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी 4000 मार्कांची परीक्षा असणार आहे. नगरपालिकेला हागणदारी मुक्तीसाठी सहकार्य नागरिकांनी करावं असं आवाहन यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी केलं आहे. तसेच यासाठी गुगल प्ले स्टोअरवरनं स्वच्छता ॲप डाउनलोड करावा आणि आपल्या परिसरामधील काही स्वच्छतेविषयी तक्रारी असल्यास या ॲपचा वापर करावा अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. आंबेगाव तालुक्यातील चांडोली या ठिकाणी राहणाऱ्या मनोहर इंदोरे या शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमामधनं आपली स्वप्न साकारली आहेत. त्यांनी बांधलेल्या निवासाचं नामकरण देखील इंदोरे कुटुंबियांनी गोधन असं केलंय. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठीच आपण सर्व मेहनत घेत असतो. मात्र सर्वांनाच या गोष्टी साध्य करणं शक्य होत नाही. तर चिकाटी आणि कष्ट यांच्या बळावरती कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये हे सिद्ध करून दाखवले चांडोली या ठिकाणी राहणाऱ्या मनोहर इंदोरे या शेतकऱ्यानं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी कर्ज घेऊन सुरू केलेल्या गोपालन व्यवसायामध्ये कष्ट आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपले पाय रोवायला त्यांनी सुरुवात केली. अनेक अडचणींचा सामना करत या व्यवसायामध्ये स्थिरता मिळवण्यात इंदोरे यशस्वी झाले. मनोहर इंदोरे यांच्या स्वप्नामधील घर या दुग्ध व्यवसायामुळेच प्रत्यक्षात उतरलंय. त्यामुळे या घराचं नामकरण देखील गोधन असं करण्यात आलंय. या घराची विधिवत पूजा करून आता इंदोरे कुटुंब इथं राहत आहे. मी माझ्या जीवनामध्ये खूप हालाकीचे दिवस काढले. काही ठिकाणी वेळेत मी हमाली पण केली. मुंबईला गेलो, फुलाची डेकोरेशनची कामं केली. मी व्यवसायात असताना मी तिकडं फुलाची डेकोरेशन काम करत असताना रिक्षा चालवायचं सुद्धा मी काम केलं. आणि त्याच्यानंतर एक वर्षभर तिथे थांबलो. त्याच्यानंतर असं वाटलं ह्या मुंबईमध्ये काहीच नाही, फक्त
फक्त लोकांची गुलामगिरीच आहे. म्हणून मी गावाला आल्यानंतर असं वाटलं आपण गाय व्यवसायामध्ये म्हणजे गोमाता म्हणजे या गाई व्यवसायाचा खूप मोठा भरभराट करायचा आणि त्या गाई व्यवसायामध्ये मला ह्या गोमातेचं सेवा केल्यानंतर खूप काहीतरी मिळेल ह्याच्यासाठी मी खूप धडपड केली आणि मी सुशिक्षित बेकार म्हणून मी 27,500 रुपये कर्ज काढलं आणि त्यावेळेला मला 50,000 रुपये फक्त मंजूर झाले. पण 50,000 रुपयामध्ये मी हा गाई गोठा त्या काळात उभा केला. त्याच्यानंतर माझे हळूहळू स्टेप बाय स्टेप एक गाई 3 गाया झाल्या. 3 गायाची त्यावेळेला घेतल्यानंतर परत एक गाई वाढत गेलो. जाधव मळ्यामध्ये मी त्या काळामध्ये 250 ते 300 लिटरपर्यंत दूध घातलं आणि त्यावेळेला माझा पगार साधारणपणे 30-35 हजार रुपयापर्यंत मला पगार मिळायचा. त्याच्यानंतर मी म्हटलं घराची काल संकल्पना होती. घराचं पण काम केलं आम्हा 3 भावांमध्ये आणि घराचं काम झाल्यानंतर मग पुढे असं वाटलं एक ट्रॅक्टर घ्यावा. त्यानंतर असं हळूहळू आपल्या गाई व्यवसायासाठी काय काय लागते ते मी करत गेलो. आणि त्याच्यानंतर माझी ही पितांबरी गाई, या पितांबरी गाईनी सुरुवातीला त्रास दिला वेताला सुरुवातीला लागायचा. त्याच्यानंतर जे सुरुवात झाली त्याच्यानंतर 15 येताला 15 कालोडी आणि त्याच्यानंतर मी त्यावेळेला मनातली इच्छा का गायची दशक्रिया घालायची. गायची घरापुढेच मी दशक्रिया केली. त्यावेळेला कावळासुद्धा शिवला आणि कावळा शिवल्यानंतर माझं जे काही मनातली संकल्पना ती पूर्ण झाली. त्याच्यानंतर माझ्या व्यवसायामध्ये प्रगती वाढत गेल्यानंतर म्हणलं बाहेर कुठंतरी मी असं बरंचसं पाहिलं का बंगलासुद्धा असावा म्हणून मी बंगला बांधायला काढला 3,000 स्क्वेअर फुटाचा. माझ्या मनातले जे काही स्वप्न होतं ते स्वप्नसुद्धा साकार झालं आणि माझ्या घरापुढं म्हटलं त्या गाईचं स्मारक उभं व्हावा आणि म्हणून मी माझ्या त्या पितांबरी गाईचं स्मारक उभं केलं आणि यापुढे ही गोमाता माझ्या जीवनात काहीही कमी पडून देणार नाही. धन्यवाद. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डीमधील राष्ट्रवादी महामार्गावरती मुरुम टाकण्यासाठी मुरमाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या RBK या ठेकेदाराला 64,53,000 रुपयांचा दंड तहसीलदार नामदेव पाटील यांनी सुनावलाय. दरम्यान आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष किसन आव्हाड यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. पाथर्डीमधील राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार RBK यांनी तनपुरेवाडी येथील शासनाच्या गट क्रमांक 222 मध्ये बेकायदेशीर पद्धतीने खड्डा खोदला. तेथील 1195 ब्रास मुरुम राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरलाय. तर तहसीलदार नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि महसूलचे मंडलाधिकारी यांनी खड्डा केलेल्या जागेचा पंचनामा केलाय.
तेव्हा 1195 ब्रास मुरुम तेथून वाहून नेल्याचं स्पष्ट झालं होतं. तर बाजारभावापेक्षा 5 पट दंड संबंधित ठेकेदाराला 64,53,000 रुपयांचा ठोठावण्यात आलाय. तहसीलदार नामदेव पाटील यांनी ठेकेदाराला शुक्रवारी हा दंड ठोठावलाय. याबाबत आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष किसन आव्हाड यांनीही तहसीलदार यांच्याकडे आरबीके या ठेकेदारानं तनपूरवाडी इथे बेकायदेशीर खड्डा खोदून मुरुमाची वाहतूक केल्याची तक्रार केली होती. त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. ठेकेदाराला दंड करून त्याच्यावरती गुन्हा नोंदवावा अशी आमची मागणी आहे, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं होतं. दंड केल्यामुळे ठेकेदारानं शासनाच्या जमिनीमध्ये अवैध खोदकाम केल्याचं उघड झालंय. मुरुमाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दंड करण्यात आलाय. मात्र शासनाच्या मालमत्तेचं नुकसान केलं आणि फसवणूक केली याबाबत गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असं आव्हाड यांनी सांगितलंय. तसेच यासाठी आपण लवकरच आंदोलन करणार असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. पाथर्डी तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 222 क्रमांकचे जे काम चालू आहे, या कामासाठी आरबीके ठेकेदार जो ठेकेदार आहे, या ठेकेदाराने गट नंबर 222 आहे शासकीय जमीन, या शासकीय जमिनीमधून अवैधरित्या मुरुम उत्खननाचं काम चालू होतं. त्यावेळी मागील 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही त्याची त्रिसर तहसीलदार साहेब यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब यांनी मागील 3 ते 4 दिवसापूर्वी हा जो राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार आहे आरबीके कन्स्ट्रक्शन यांना 64.5 लाख रुपयाचा दंड केलेला आहे. तरी आमची आता रिसर मागणी अशी आहे की अशाच पद्धतीनं या आरबीके ठेकेदाराने धायतडकवाडी शिवार असेल, इकडं निवडुंगे शिवार असेल किंवा करंजी शिवार असेल, या अनेक ठिकाणी त्यांनी अवैधरित्या असेच उत्खनन केलेलं आहे. याची प्रशासन जाणीवपूर्वक त्याची दखल घेत नाही. आम्ही यापूर्वी देखील याचे अनेक म्हणजे सुमारे कोट्यावधी रुपयाचा या ठेकेदाराने महसूल शासनाचा बुडवलेला आहे. म्हणून त्याची देखील चौकशी होणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ही जी शासकीय जमीन 222 गट नंबर शासकीय जमीन आहे, या शासकीय जमिनीचा विनापरवाना जी मुरुम उकरलेला आहे, त्याचा शासकीय जमीन नासधूस केलेली आहे. त्याची त्वरित त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. त्याचबरोबर केवळ दंड करून चालणार नाही, असे या जे त्यांचे रिसर वसुली झाली पाहिजे. ते वसूल जर दंड भरत नसतील तर त्यांची जी वाहने आहेत, ती वाहने किंवा त्यांची जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी जप्तीची कारवाई केली पाहिजे. केवळ दंड करून चालणार नाही, शासनाने त्याची दखल घेणं गरजेचं आहे. म्हणून आमची रितसर मागणी आहे की त्यांच्यावर त्वरित कारवाई करा, त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी. जे शासकीय जमीन 222 गट नंबरचे आहे, त्या जमिनीची नासधूस प्रकरणी त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करावा, यासाठी मी उद्या तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे. आणि जर तो फौजदारी स्वरूपाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं, आमच्या इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही तहसील कार्यालयामध्ये रितसर आंदोलन 2-4 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं मोठं आंदोलन करू. मुकुंद लोहिया, सी24 तास, पाथर्डी. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांची साई मंदिर सुरक्षा इथे बदली झाली आहे. त्यामुळे कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये संतांच्या उपस्थितीमध्ये शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कर्तव्यदक्ष असणारे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांची साई मंदिर सुरक्षा इथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन पोलीस स्टेशन इथे करण्यात आलं होतं. यावेळी आत्मा मालिक ध्यानपीठाचे परमपूज्य परमानंद महाराज, देवानंद महाराज, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपारायण मोहनराव चव्हाण या संतांनी सुरेश शिंदे यांचा सपत्नीक सन्मान करून आशीर्वाद दिलाय. यावेळी व्यासपीठावरती कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश आबा परजणे, जंगली महाराज आश्रमाचे वसंतात्या आव्हाड, पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कडनोर, शहरचे उपपोलीस निरीक्षक PY कादरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख अस्लम शेख, कैलास जाधव, ST महामंडळाचे अविनाश गायकवाड, आदिनाथ ढाकणे, राजेंद्र सालकर तसेच पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक PY कादरी, संदीप बोठे, देशमुख, कुसाळकर आदी मान्यवरांनी सत्कारमूर्ती सुरेश शिंदे यांच्या कार्याबद्दल विचार मांडलेत. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी कोपरगाव नगर परिषद, गोदावरी दूध संघ, कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती,
एसटी महामंडळ, निर्भीड इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघ, कोपरगाव शहर शिवसेना यांच्या वतीनं तसेच कोपरगाव शहरामधील सर्व समाज बांधव विविध संघटनांच्या वतीनं सुरेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। मी 2 वर्ष कसे गेले, 2 वर्ष काळात आपण लोकांनी प्रेम दिलं आणि ही प्रेमाची ही पावती इथून घेऊन जातो आहे। माझ्या आई वडिलांच्या पुण्याने मला नगर जिल्ह्यात ज्यावेळेस बदली मिळाली त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासा गावात जिथं पसायदान लिहिलं गेलं त्या ठिकाणी मला सेवा करायची संधी मिळाली। ह्या पसायदानात जे वांछिले ते लावो, दुरितांचे तिमिरे लावो आणि त्या भावनेने मी माझी सेवा करत गेलो। तिथेही 22 महिने मी कार्य केलं। तिथल्याही लोकांनी मला असंच प्रेम दिलं। अजूनही सर्व मंडळी कधी फोन करतात, आमंत्रित करतात। त्याच्यापेक्षा ह्या कोपरगाव वासियांनी ज्या ठिकाणी साईबाबांचं वास्तव्य राहिलं त्या ठिकाणी मला सेवा करायची संधी मिळाली आणि ती सेवा करत असताना बरेच जण दुखावले असतील, काहीकडून माझ्याकडून कळत काही घडलं असेल तर प्रथमतः मी तुमची माफी मागतो की माझ्याकडून अवधानानं काही चुकून झालं असेल, पण एक वैयक्तिक नसताना ते सामाजिक कार्य करताना झालेली चूक असेल तर ते आपण पदरात घ्या, घेतली पण आहे आणि घ्याल आणि माझ्यावर असंच प्रेम करत राहाल। तर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी बांधवांनी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना गणेश मूर्ती भेट देऊन तसेच शहर पोलीस स्टेशनची गाडी फुलांनी सजवून एक अनोखी भेट दिली आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी कोपरगाव शहरामधील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज एखाद्या मुलीवर जर आपण वाकड्या नजरेने पाहिलं तर उद्या आपल्या बहिणीवर कोणतरी पाहू शकतं अशी भावना असली पाहिजे आणि अशा तऱ्हेचं चारित्र्य घडवण्याचं काम सुद्धा आपलं स्वतःच आहे। पोलिसाचं काम जरूर आहे, ते तर गुन्हा घडल्यानंतर घेतात। साहेबांनी जे केलं तर ते अगोदर गुन्हा घडण्याची ठिकाणाची तिथं जाऊन तर त्याच्यावर चेक ठेवला, थोड्याफार प्रमाणात ठेवला, परंतु जे सांगितलं इतकं बिघडलेलं की हे दुरुस्त करणं सुद्धा फार अवघड झालेले। प्रत्येक माणसाने ठरवलं तरच हे चेक होऊ शकतं आणि ही फार गरज आहे। असा अधिकारी 2 वर्षामध्ये एवढं सहानुभूती मिळून जातो, एवढं लोकांनी त्याच्याबद्दल चांगलं वातावरण तयार केलेलं आहे आणि सगळे इथं स्तुती करतात। त्याबद्दल मी निश्चितपणे सांगतो की शिंदे साहेब तुमचं भवितव्य निश्चित चांगलं आहे। आमचा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीचे चरणी मी प्रार्थना करतो तुम्हाला अद्भुतांत आयुष्य लागो आणि आमच्या कोपरगावपेक्षाही तुमचा शिर्डीचं लौकिक आणखी वाढव। आता बऱ्याच लोकांनी शिंदे साहेबांचं कार्य कर्तव्याने घडतो माणूस मी स्वामी पतितांचा असं थोर संतांनी भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश करत असताना, अरे अर्जुना मी कुणाच्या डोक्यावर हात ठेवत नाही, कुणाचे डोकं देखील मी पायावर ठेवून घेत नाही। जो तो आपल्या कर्तव्याने कर्तृत्वानं मोठा होतो तो समाजात आदरणीय वंदनीय पूजनीय ठरतो। त्याच्यापैकी शिंदे साहेब म्हटलं तर ते वावगं होणार नाही। शिंदे साहेबांचं कार्य कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्याला सर्वांना माहिती आहे आणि एवढी उपस्थिती सांगून जाते शिंदे साहेब, नक्कीच तुमचं कार्य आणि साईबाबांनी तुम्हाला स्वतःहून बोलवून घेतलं तिथे देखील तुमच्या कार्याचा गौरव याच्यापेक्षा पण जादा होईल असे मी अपेक्षा व्यक्त करतो। प्रत्येक व्यक्तीने समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आदरणीय पी.आय. शिंदे साहेबांनी गुलाबाचं फूल देण्याचा प्रयत्न केलेला आहे। गुलाबाचं फूल देत असताना ज्या कोणाचा समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीचं समाधान झालेलं नाही अशा व्यक्तीला गुलाबाच्या फुलाच्या रंगीबेरंगी पाकळ्या देण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलेलं आहे। आणि हे जाता जाता जर कधी एखाद्याचं समाधान झालंच नसल, नाराज असेल तर त्या शिंदे साहेबांची
कोणत्याही प्रकारची चूक नाही. तर गुलाबाचं फूल देत असताना गुलाबाच्या दांड्याचा वाकडा काटा एखाद्याला टोचलाही असेल, त्यात आदरणीय पी.आय. शिंदे साहेबांची चूक नाहीये. कायदेशीर दिलेला दणका आहे, कायदेशीर केलेलं आदरणीय साहेबांनी काम आहे. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट अधिसभा मतदारसंघाची निवडणूक 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलद्वारे ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या 19 नोव्हेंबरला संपन्न होणार आहे. विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलद्वारा ही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्यात येणार आहे. गेल्या 20 वर्ष एकता पॅनलचे अधिसभा सदस्य विद्यापीठामधील विविध प्रश्न सोडवत आहेत. तसेच विद्यापीठाचा कारभार विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी ते झटले आहेत. या निवडणुकीसाठी विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलमधनं पुणे, अहमदनगर, नाशिक या 3 जिल्ह्यामध्ये खुल्या गटामधनं 5 आणि राखीव गटामधनं 5 असे एकूण 10 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. 3ही जिल्ह्यामधनं सुमारे 50,000 नोंदणीकृत पदवीधर मतदार आपला हक्क बजावतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कारभार स्वच्छ पारदर्शी होण्यासाठी विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपलं योग्य त्या पसंती क्रमांकानुसार मत देऊन विजयी करावं असं आवाहन घोडेगाव BD काळे कॉलेज येथील विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलचे उमेदवार मंठाळकर बागेश्री मिलिंद यांनी केलंय. या प्रसंगी घोडेगावचे किरण खोजे, वैभव काळे, विवेक दौंडे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी बागेश्री मिलिंद मंठाळकर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट या इलेक्शनमध्ये मी महिला राखीव या प्रवर्गातून उभी आहे. विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलच्या माध्यमातून आम्ही एकूण 10 उमेदवार ही इलेक्शन लढवत आहोत. आमच्या या पॅनलमध्ये असलेले उमेदवार ज्यांनी गेल्या 2 टर्म्स सिनेटचा अनुभव असलेले काही लोक आहेत. माझ्यासकट काही जण विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलेले, विद्यार्थी प्रश्न हाताळलेले, विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन विद्यापीठात आंदोलन केलेले असे काही कार्यकर्ते आम्ही या पॅनलमध्ये आहोत. त्यामुळे आमच्या या पॅनलचा आग्रहच हा आहे की विद्यापीठामध्ये घडणाऱ्या गोष्टी या विद्यार्थी केंद्रित असाव्यात. विद्यापीठ हे एक विद्येचं माहेरघर आहे. त्याचा एक मोठा परिवार आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, नॉन टीचिंग स्टाफ हे सगळे येतात. कुठल्याच घटकावर अन्याय होऊ नये याच्याकरता जागरूकपणे काम करणं हे ॲज अ सिनेटर आम्हा सगळ्यांचं कर्तव्य असणार आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना खात्री देऊ इच्छिते की हे काम आम्ही अत्यंत मन लावून करणार आहोत, कारण का तो अनुभव आम्हा सगळ्यांच्या गाठीशी आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलमधल्या 10ही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी करावं, सिनेटमध्ये पाठवावं की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य न्याय त्या ठिकाणी मिळेल. धन्यवाद. मुसीन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर रोडवरील उरळी कांचन इथे पहाटे 2च्या सुमारास लाकडी फर्निचर गोडाऊन, साड्यांचं दुकान अशा 7 दुकानांना भीषण आग लागली. या आगीमध्ये ही दुकानं जळून खाक झाली आहेत. यामध्ये तब्बल 1.5 कोटींचं नुकसान झालंय. हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर रोडवरील उरळी कांचन येथील चौधरी माथा परिसरामध्ये पहाटे लाकडी गोडाऊन, फर्निचर, साड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये 7 दुकानं जळून खाक झाली आहेत. यामध्ये सुमारे 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज C24 तासशी बोलताना दुकान मालकांनी व्यक्त केला. पहाटे 2 वाजच्या सुमारास लागलेल्या आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये. या आगीमध्ये तुळजाभवानी टिंबर मार्केट, श्रीकृष्ण होलसेल साडी डेपो, श्री दत्त फर्निशिंग, सोनाली एंटरप्राइजेस, श्री समर्थ फर्निचर तसेच अजून छोटीही दुकानं जळून खाक झाली आहेत. यामधील तुळजाभवानी टिंबर मार्केटमधील 25 लाख रुपये किमतीचा सुमारे 15 ते 18 ट्रक एवढा सागवानी लाकडांचा साठा होता. संतोष जाधव, अतुल गायकवाड यांच्या श्रीकृष्ण होलसेल साडी डेपोमध्ये सुमारे 50 ते 60 लाखांच्या साड्या होत्या. तसेच श्री दत्त फर्निशिंग, सोनाली एंटरप्राइजेस तसेच श्री समर्थ फर्निचर या 3ही दुकानामध्ये 50 लाख रुपयांचा माल होता.
हडपसर अग्निशामक केंद्राच्या एकूण 3 बंबांच्या साह्यानं ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. सुमारे 10 तास चाललेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी मध्यवर्ती अग्निशामक केंद्राचे अधिकारी यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केलेत. ही घटना तुम्हाला किती वाजता कळली? घटना आम्हाला 5:03 वाजता फोन आले. नंतर आम्ही घटनास्थळी आल्यावर बघितलं तर आगीचा नुसता बॉम्बच उडला होता आणि आगीचे बंबे आले होते. नंतर त्याने आग काय आटोक्यात आली, पूर्ण जळून खाकच झालेलं. यामध्ये आमचं साधारण 15-16 लाखाचं नुकसान. श्रीकृष्ण होलसेल साडी डेपो. मी 3 वाजता उठलो होतो. 3 वाजता उठल्याच्यानंतर मी बघितलं की बाजूनं आग लागलेली होती आणि लगेच मी साथीदाराला उठवलं आणि आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मालकाला फोन केला. त्यानंतर मालक आले. अग्निशमनाला फोन केला. त्यानंतर ॲम्ब्युलन्स एक आली, अग्निशमनाच्या गाड्या आल्या आणि त्यांनी आग विझायला सुरुवात केली. ही घटना तुम्हाला किती वाजता कळाली? मला 4 वाजता कळाली. मी पुण्यात होतो. हां. मग माणूस येऊन मला सांगितलं असं की दाजी तुमच्या दुकानाला आग लागली आहे. बरं. भागवत वाढू झालं, तुम्हाला फोन करूला, तुम्ही फोन उचलला गेला, तुमचा फोन बंद आहे. बरं. मग त्यांनी येऊन मला उठवल्यावर मग मी इकडून कळालं की मी इकडं आलो. बरं. तुमच्यासोबत किती दुकानं जळल्या तुम्हाला अंदाज? माझ्यासमोर शेड आहे साडीचं 1, हां, माझं 2, हां, स्वामी समर्थवाल्याचं 3, बरं, गादीवाल्याचं 4, हां, आणि अण्णा थोरातचं 5, आणि पाठीमागे कारखाना आहे यादव म्हणून त्याचं 6. बरं. तुमच्या गोडाऊनला काय काय होतं? आमच्या दुकानामध्ये सागवानी लाकूड, बरं, सागवानी दरवाजे, बरं, सागवानी खिडक्या, लोखंड आणि दुकानावरलं शेड. हां. तुमचं नुकसान किती झालंय दुकानाचं? नुकसान आता तसं काय भरपूर माल आहे, पण माझं 25 लाखाच्या पुढंच आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. घोडेगावमध्ये एका वर्षापासून अतिशय बिकट अवस्थेमध्ये राहणाऱ्या वृद्ध मनोरुग्णाच्या मदतीसाठी येथील तरुणांनी पुढाकार घेतलाय आणि जुन्नर येथील शिवरुग्ण प्रतिष्ठान या संस्थेशी संपर्क साधला. आता या वृद्ध मनोरुग्णाचा उपचार आणि पुढील सांभाळ ही संस्था करणार आहे. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी असलेल्या हरिश्चंद्र महादेव मंदिर परिसरामधील एका वयोवृद्ध मनोरुग्णाच्या मदतीसाठी सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच कार्यरत असणाऱ्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. साधारण गेल्या 1 वर्षापासून हा वृद्ध मनोरुग्ण अतिशय बिकट अवस्थेमध्ये इथे राहत होता. तो ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या समोरच पुणे भीमाशंकरला जाणारा महामार्गाचा रस्ता आहे, परंतु इथून ये जा करणारे नागरिक त्याच्याकडे बघून सुद्धा दुर्लक्ष करत होते. अशा परिस्थितीमध्ये इथे जवळ असणारे राजेंद्र मित्र मंडळामधील दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिक त्याला खायला प्यायला घालायचे.
येथील 2 लहान मुलांना त्या मनोरुग्ण बाबांचं दुःख पाहावलं गेलं नाही. त्यामुळे सकाळचं जेवण संस्कृती सुभाष काळे आणि संध्याकाळचं जेवण ऐश्वर्या सोमनाथ जंबूकर हे नित्यनेमानं देत होते. त्याची ही अवस्था येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष काळे, गणेश घोडेकर, एकनाथ जंबूकर, सोमनाथ जंबूकर, सतीश जाधव, तेजस आगळे आणि परिसरातील सर्व नागरिकांना पाहावली गेली नाही. त्यामुळे या वृद्ध मनोरुग्णाची मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तर सोशल मीडियावरती ही माहिती पसरवली गेली आणि जुन्नरचे शिवऋण प्रतिष्ठान या संस्थेशी संपर्क साधून या वृद्ध मनोरुग्णाच्या मदतीसाठी त्यांना घोडेगाव इथे बोलवण्यात आलं. त्यामुळे त्यांचे उपचार आणि पुढील सांभाळ शिवऋण प्रतिष्ठान पुणे येथील आश्रमामध्ये करण्यात येणार आहे. यासाठी घोडेगाव येथील राजेंद्र मित्र मंडळानं त्यांना ग्रामपंचायतीकडनं मिळालेली 1,500 रुपयाची रोख बक्षीस रक्कम ही शिवऋण प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला देण्यात आली आहे. शेवटी या वृद्ध मनोरुग्णाला जेव्हा गाडीमध्ये बसवलं तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या पिशवीमध्ये तब्बल 5,500 रुपयांच्या नोटा आणि चिल्लर सापडलेत. त्यामुळे पैसे असताना कधीकधी उष्ट शिळं अन्न खाऊन तो जगायचा, कारण फक्त मनोरुग्ण असल्यानं त्याला काही समजत नव्हतं. त्यामुळे त्याला त्याच्या पैशांचा वापर करता आला नाहीये. ही मोठी खंत आहे. सर्व पैसे शिवऋण प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला देण्यात आलेत. या मनोरुग्णाचा ते सांभाळ करणार आहेत. यापूर्वीही गणेश घोडेकर आणि सहानुभूती सेवाभावी संस्थेचे श्रीकांत गाडवे यांच्या मदतीनं अनेक मनोरुग्णांना या संस्थेनं उपचारांसाठी नेलंय. प्रत्येक गाव हे मनोरुग्ण मुक्त गाव झालं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधील नागरिकांनी आपापल्या परिसरामधील अशा व्यक्तींची माहिती अशा सामाजिक संस्थेला दिली पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे, असं आवाहन घोडेगावकरांनी यावेळी केलंय. आपल्या रक्ताच्या पुढचं आणि रक्ताच्या मागचं हे बाबा आमच्याच घरातले, आम्ही असंच समजून त्यांना असं खायला प्यायला द्यायचो. पहिले जेव्हा ते आलेले तेव्हा आम्हाला वाटलेलं की असं ते इथलचेच कुठचे, म्हणजे असं काही नव्हतं. ते इथंच 2 महिने झाले असतील ते इथंच आहेत, इथून कुठे जात नाही. 2 वर्ष झाले इथून कुठे जात नाही. शिवप्रतिष्ठानचे जे शिवऋण प्रतिष्ठानचे जे सदस्य असतील ते इथे आल्यानंतर तर या संस्थेला फोन केल्यानंतर इथं आल्यानंतर या बाबांना आम्ही त्यांच्या सोयी केल्यानंतर त्या बाबांच्या पिशव्यांमध्ये जेव्हा आम्ही उचकले गेले की जे आहे ते बाबांना पोच करावं, तर पोच करताना आम्हाला या बाबांच्या पिशवीमध्ये एक थोडे ना थोडे 5,000 रुपये, 5,000च्याही जास्त आहेत, हे एवढी रक्कम बाबांजवळ आम्हाला सापडली. तर ही सर्व रक्कम असतानाही बाबा रस्त्यावरचेच खायचे, रस्त्यावरती जे पदार्थ असतील ते घेऊन खायचे. शुक्रवारचा बाजार झाला तर संध्याकाळी टोटल 5,500चा आकडा टोटल लागलेला आहे. तर सर्व पैसे आम्ही या संस्थेला देणार आहे, दान करणार आहे. आमच्या मंडळाने सुद्धा आम्हाला जे ग्रामपंचायतने आमच्या मंडळासाठी, राजेंद्र मित्र मंडळासाठी आम्हाला एक बक्षीस मिळालं होतं. हे सुद्धा बक्षीस या संस्थेला आम्ही या जे मनोरुग्ण व्यक्ती आहेत त्यांना सेवा करण्यासाठी सर्व बक्षीस आम्ही या शिवऋण प्रतिष्ठानला देत आहोत. तर जे व्यक्ती अजून पुढे म्हणजे आपल्या गावामध्ये जिथे जिथे पुढे असतील कोणत्याही गावामध्ये, तर सर्वांना विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी आपलं जे गाव, आपलं तालुका हा मनोरुग्ण मुक्त झाला पाहिजे. तर सर्वांनी पुढे यावं याच्यासाठी. त्या बाबांची सेवा केली 2 वर्ष आणि हे शिवऋण प्रतिष्ठान हे आत्तापर्यंत सहानुभूती सेवाभावी संस्थेने जेवढे लोकांना त्यांच्याकडे पाठवलं तेवढ्या लोकांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचून त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या ॲड्रेस शोधून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवलं आहे. अशी भरपूर उदाहरणं आहेत. आत्तापर्यंत घोडेगावातली ही 10वी व्यक्ती आहे का शिवऋण प्रतिष्ठान यांनी हे सहकार्य केलं आहे. आणि ह्या मुलींनी जी मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे राष्ट्रीय पत्रकार दिनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय. पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे राष्ट्रीय पत्रकार दिनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी जोरदार निदर्शने केली आहेत.
या आंदोलनास विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिलाय. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 21 नोव्हेंबरला होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करून राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. या आंदोलनात प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक मनसूर शेख, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिव मीनाताई मुणोत, महेश महाराज देशपांडे आदींसह जिल्ह्यामधील पत्रकार, वृत्तपत्र, छायाचित्रकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की लोकशाहीचा चौथा खांब मजबूत करण्याची आता गरज आहे. पत्रकारांना अत्यंत तुटपुंज्या पगारावरती काम करून सेवानिवृत्त व्हावं लागतं. त्यामुळे पुढील आयुष्याच्या शिदोरीसाठी त्यांना पेन्शन मिळत नाहीये आणि म्हणून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलंय. पत्रकार दिन विविध उपक्रम घेऊन साजरा करण्याऐवजी पत्रकारांवरती आंदोलनाची वेळ आली आहे. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करावा या मागणीसाठी पत्रकारांनी खूप पाठपुरावा केला. आता हा कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू झाली नाहीये. त्यामुळे दिवसेंदिवस पत्रकारांवरती प्राणघातक हल्ले होत आहेत. याशिवाय पत्रकारांच्या इतरही अनेक मागण्या आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे, असं निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. पत्रकारांना पेन्शन मिळावी, जिल्हा दैनिके, साप्ताहिकांच्या जाहिराती आणि जाहिरात दर वाढवावा, मजेठिया आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्यात. या आंदोलनास राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते, अमित खामकर, रेखा जरे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडके आदींसह विविध संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. या मागणीचं निवेदन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना देण्यात आलाय. आज अहमदनगर शहरमध्ये पत्रकार हल्ला कृती समितीतर्फे अहमदनगर शहर प्रेस क्लबतर्फे जिल्ह्यातले सगळे पत्रकार एकजुटीने आले. तर आज आमचं धरणं आंदोलन यशस्वी केलं. तर आज आमचे लाडके विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे साहेब हे स्वतः आले होते. ते स्वतः त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला. तर आमचे सगळे नगरचे जिल्ह्यातले सगळे पत्रकारांना त्यांनी पाठिंबा दिला. तर त्यांनी म्हणलं का हे प्रश्न मी तिथं मांडणार आहे, शासन दरबार मांडणार आहे. तर आम्हाला खूप आनंद वाटलं का आमच्या पाठीशी एकदम मोठे नेते इथं येऊन आमच्या मागण्या त्यांनी मागण्या हे केलं का शासन दरबार मंजूर करून घेणार. तर मी अहमदनगर शहर प्रेस क्लबचे अहमदनगर हल्ला कृती समितीतर्फे मी आभार मानतो सगळ्या जिल्ह्यातल्या पत्रकारांचा. धन्यवाद. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. दशक्रिया या मराठी सिनेमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं तीव्र विरोध दर्शवलाय. त्यामुळे पुण्यामधील कोथरूड येथील सिटी प्राईड व्यवस्थापनानं या सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग थांबवली आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं थिएटरच्या बाहेर बंदोबस्त ठेवला होता. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं दशक्रिया या आगामी मराठी चित्रपटाला विरोध दर्शवल्यानंतर पुण्यामधील कोथरूड येथील सिटी प्राईड व्यवस्थापनानं या चित्रपटाची आगाऊ बुकिंग थांबवली आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तुर्तास तरी नकार दर्शवण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून थिएटरच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यापूर्वी देखील इंदू सरकार, बाजीराव मस्तानी यासारख्या चित्रपटांना विविध संघटनांनी विरोध दर्शवला होता, परंतु तेव्हा सिटी प्राईड व्यवस्थापनानं चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला नव्हता. मात्र आता दशक्रिया या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सिटी प्राईड व्यवस्थापन नकार का देतंय असा प्रश्न चित्रपट प्रेमींना पडलाय. दरम्यान याविषयी सिटी प्राईडच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी सुरक्षिततेच्या कारणावरून या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग बंद केल्याचे सांगितलंय. हिंदू धर्मामधील दशक्रिया विधीची परंपरा आणि त्या अनुषंगानं अनेक जुनाट बाबींवरती दशक्रिया या चित्रपटामधनं परखड भाष्य करण्यात आलंय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय, त्यामुळे या वादाला सुरुवात झाली. दरम्यान ब्राह्मण महासंघानं या चित्रपटावरती आक्षेप घेतलाय. हा चित्रपट जातीद्वेष पसरवणारा आहे, तसेच सेन्सॉर बोर्डानं त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी महासंघानं केली आहे. या संदर्भात महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, पदाधिकारी ऋषिकेश सुमंत, समर्थ फणसळकर, महिला आघाडीच्या सदस्या यांच्यासह काही पुरोहितांनी पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त यांना मंगळवारी निवेदन दिलंय. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. कोपरगाव शहरामधील शिवाजीनगर येथील उद्यानाचं काम आता पूर्णत्वाकडे आलंय. या उद्यानाचा पूर्णपणे कायापालट झालाय. 26 जानेवारी रोजी हे उद्यान नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी दिली आहे. कोपरगाव शहरामधील शिवाजीनगर भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. या उद्यानाकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालं होतं. सदर ठिकाणी अनेक अस्ताव्यस्त झाडं, काटेरी झाडं उगवली होती. या उद्यानाची दयनीय अवस्था पाहून नगरपालिका मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी शिवजयंतीचं औचित्य साधून 26 जानेवारी 2017 रोजी या उद्यानाचं सुशोभीकरण करून या ठिकाणी वृद्ध आणि लहान मुलांसाठी बगीचा करण्यास सुरुवात करण्यात आली. या उद्यानाचा कायापालट झालाय तो 26 जानेवारी 2018 रोजी. हे उद्यान आता नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी दिली आहे. कोपरगाव नगर परिषद हद्दीमधील शिवाजीनगर येथील या गार्डनमध्ये आता सध्या आपण उभा आहोत. पहिल्यांदा हे कलावती माता मंदिरा शेजारचं हा जो ओपन स्पेस होता हा वाईट अवस्थेत पडला होता. इथे झाडं, लिंबाची झाडं आणि कशीही उगवली होती. इथे बऱ्याचसे म्हणजे कचरा म्हणा, घाण म्हणा, इथे हे टाकण्याची ही जागा बनली होती. परंतु 26 जानेवारी 2017 रोजी जेव्हा हे गार्डन पहिल्यांदा निदर्शनास आलं त्यानंतर हे दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी येऊन इथं स्वच्छता मोहीम राबवली आणि इथं जो काही कचरा पडलेला होता, जी काही घाण पडलेली होती ती सर्व साफसफाई केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एक मोकळा श्वास घेण्यासाठी इथं स्वच्छता केली आणि इथली जी झाडं होती, जी अस्ताव्यस्त वाढली होती, त्याचे ट्रान्सप्लांट करून नगरपालिकेच्या समोरची जागा असेल किंवा तलाठी कार्यालयाच्या समोरची जागा असेल, या ठिकाणी आपण त्याचं सक्सेसफुल ट्रान्सप्लांट केलेले आहेत ती झाडं. आणि आता जे आपण इथं उभं आहोत तर इथं गार्डन डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि इथं आजूबाजूच्या परिसरामधील सर्व कुटुंबियांना एकत्रित वेळ घालवता यावं या उद्देशाने गार्डनची निर्मिती करण्यात येत असून शहरामध्ये आतापर्यंत किती गार्डन तयार झाले? आता शहरामध्ये जवळजवळ 5 ते 7 गार्डन
तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि 26 जानेवारीपर्यंत आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शहरातल्या ज्या काही ओपन स्पेस असतील, नगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्यांच्या भोवताची जागा असेल, या ठिकाणी कंपाऊंड आणि वृक्षारोपण करून नागरिकांना काही वेळ आपल्या कुटुंबियांसमवेत इथे घालवता येईल यासाठी अशा छोट्या छोट्या उद्यानांची निर्मिती नगरपालिका करत आहे. सतर गार्डन बनवताना JCB मशीनच्या साहाय्यानं अस्ताव्यस्त मध्येच उगवलेली झाडं काढून त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं. कोपरगाव शहरामध्ये कुठेही वृद्धांसाठी आणि बालकांसाठी बगीचा नसल्यामुळे बगीचा निर्मितीकडे नगरपालिकेच्या वतीनं भर देण्यात येतोय. त्यामुळे शहरवासियांनी नगर परिषद प्रशासनाचे आभार मानलेत. आतापर्यंत शहरामध्ये 5 ते 6 ठिकाणी बगीचे, उद्यान तसेच कॉर्नर परिसर सुशोभीकरणाचं काम नगर परिषदेच्या वतीनं सुरू करण्यात आलंय. हे सर्व बगीचे 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कोपरगावच्या शहराच्या सौंदर्यामध्ये आता नक्कीच भर पडणार आहे. योगी डोखे, C24 तास, कोपरगाव. पुणे नाशिक महामार्गावरती ट्रक आणि अल्टो कार यांच्यामध्ये भीषण अपघात झालाय. या ट्रकची कारला मागच्या बाजूने जोरदार धडक बसली. यामध्ये मंचरमधील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे मंचर गावामध्ये शोककळा पसरली आहे. पुणे नाशिक महामार्गावरती देव पेट्रोल पंपासमोर पुण्याकडनं नाशिकच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या आयशर ट्रकची त्याच्या समोर असणाऱ्या कारला मागच्या बाजूनं जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये अजिंक्य उर्फ बारकू अंकुश बागल आणि कालिदास शिवराम मोरडे यांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन ट्रक ड्रायव्हर मात्र पसार झालाय. अजिंक्य आणि कालिदास यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सहभाग असल्यामुळे त्यांच्या जाण्यानं मंचरकरांवरती मोठी शोककळा पसरली आहे. तसेच पळून गेलेल्या ट्रक ड्रायव्हरचा शोध मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घाडगे हे करतायत. स्वप्नील जाधव सह दिनेश बानखेले, C24 तास, मंचर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. उसाला रास्तभाव मिळाल्या मागणीसाठी अहमदनगर येथील साखर सहसंचालक कार्यालयामध्ये अजित नवले यांनी केले अधिकाऱ्यांसह स्वतःला कोंडून आंदोलन. राष्ट्रीय महामार्गावरती बेकायदेशीर मुरमाची वाहतूक करणाऱ्या RBK ठेकेदारावरती तहसीलदार पाटील यांनी केली दंडात्मक कारवाई. घोडेगावमध्ये वृद्ध मनोरुग्णासाठी सरसावले तडफदार तरुणांचे हात, तरुणांचं होतंय कौतुक. आणि दशक्रिया या सिनेमाला ब्राह्मण महासंघाचा विरोध कायम. पुण्यामध्ये सिटी प्राईडचा चित्रपट प्रदर्शनाला नकार. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.